नाशिककरांना फेब्रुवारीतच तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने मार्च एप्रिल महिन्यात शहरात 15 ते 20% पाणी कपात करण्याचे संकेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी दिलेत. सध्या उन्हाची दाहकता वाढत चालली आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये 29,065 दशलक्ष घनफूट म्हणजे 44% इतकाच जलसाठा सध्या आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 23% कमी झालंय. जिल्ह्यातील हजारो गावं आणि वाड्यांमध्ये फेब्रुवारीतच टँकरने पाणी द्यावं लागतंय. त्यामुळे पुढील 5 ते 6 महिने अत्यंत काटेकोरपणे पाण्याचा वापर करावा लागणार आहे. कारण येणारा काळ हा नाशिककरांसाठी अत्यंत कसोटीचा असणार आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% पाणीसाठा कमी आहे. पाण्याचं संकट बघता सर्वांनी काटेकोरपणे पाण्याचा वापर करून बचत करावी अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्यात. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.